नमस्कार मित्रांनो, पवित्रा पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी पवित्रा पोर्टलची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला पवित्रा टीचर रिक्रुटमेंट 2025 येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. यामध्ये साईडला तुम्हाला लॉग इनचा एक बॉक्स दिसेल. यामध्ये तुम्हाला लॉग इनवर क्लिक न करता त्याखाली जे आपल्याला रजिस्टर हे ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये तुम्हाला दोन महत्त्वाच्या बाबी समाविष्ट करायच्या आहे. पहिला आहे जे की टेटचा रोल नंबर आणि दुसरा आहे तुमचा टेट रजिस्ट्रेशन नंबर. जर या दोन बाबी असेल तर तुम्ही A to Z फॉर्म भरू शकता. तर या ठिकाणी तुमचा जो रोल नंबर आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे टेटचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला चेक टेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेटची संपूर्ण माहिती दिसेल. ती चेक करून खाली दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करायचे आहे. चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करायचे ऑप्शन दिसेल. त्यामध्ये आपल्याला रजिस्टर मोबाईल नंबर आपला एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली कॅप्चा कोड टाईप करून आपल्याला पुढचा जो पर्याय आहे OTP टू व्हेरीफाय येथे क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर तुम्हाला जो OTP येईल तो येथे टाकायचा आहे. परंतु मित्रांनो, काही वेळेस काय होतं, आपल्याला OTP येण्यास खूप वेळ लागतो किंवा मग OTP येतच नाही. तर अशा वेळेस तुम्हाला तुमची जी ब्राउझर हिस्ट्री आहे ती डिलीट करायची आहे. ती डिलीट करून एकदा OTP रिसेंड करून बघा, तुम्हाला नक्की OTP येईल. या पेजवर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चन टाकून आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन आपण निवडू शकता. त्यानंतर पासवर्ड असा तयार करा की आपल्याला तो लक्षात राहील. त्यासाठी पासवर्ड टाकताना योग्य ते माहिती भरून घ्या. त्यानंतर कॅप्चा कोड टाईप करून रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करा. रजिस्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये आपले रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे आणि आपला जो लॉग इन ID आहे तो आपल्याला इथे दिसत आहे. तो लॉग इन ID आपल्याला एकदा कॉपी करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुन्हा लॉग इन करताना टाईप करायची गरज पडणार नाही. त्यासाठी प्रोसीड टू लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा. आता परत तुम्ही लॉग इन डॅशबोर्डवर येणार आहात. तुम्ही कॉपी केलेला लॉग इन ID येथे आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. त्याखाली आपल्याला आता येथे पासवर्ड टाकायचा आहे. जो आपण पासवर्ड तयार केला होता तो येथे टाकून घ्या. त्यानंतर जो कॅप्चा कोड आपल्याला दिसत आहे तो कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP येथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला त्याखाली असलेला कॅप्चा कोड पुन्हा येथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. यामध्ये तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला जी डिटेल्स आहे ती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये आपल्याला भरायची आहे. त्यासाठी खाली प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म येथे क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल डिटेल येथे शो होईल. यामध्ये तुम्ही जेंडरमध्ये चेंज करू शकता. त्यानंतर मॅरिड असेल तर मॅरिड आणि पुढचे जे ऑप्शन आहे तुम्हाला मुलांची संख्या किती आहे ती येथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुन्हा ती मुलांची संख्या 2006च्या नंतर किती आहे ते पण येथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फोटो जो आहे तो 100 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट सिग्नेचर अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या परमनंट ॲड्रेसची डिटेल येथे फिल करायची आहे. तर परमनंट ॲड्रेसची डिटेल फिल करून झाल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. त्यामध्ये जर परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर येस करा, जर नसेल तर नो करा. नो करून
पुढील माहिती भरून सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा. या पेजवरती आपल्याला कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेलची माहिती द्यायची आहे. सुरुवातीलाच आपल्याला विचारले आपल्याकडं महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, म्हणजे डोमेसाईल. तर डोमेसाईल जर आपण येस केलं तर आपल्याला त्या सर्टिफिकेटचा नंबर आणि सर्टिफिकेटचे इश्यू डेट येथे टाकायची आहे आणि सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात त्याची साईज 500 KBच्या आत असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या सर्व डॉक्युमेंटची साईज 500 KBच्या आत कॉम्प्रेस करून घ्या. त्यानंतर तुमची कॅटेगरी कास्ट सिलेक्ट करा. फिजिकली डिसॅबिलिटी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तसेच वुमन रिझर्वेशन, एक्स सर्व्हिसमॅन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक, स्पोर्ट्समन, अंशकालीन व ऑर्फन यांना देखील असेल तर येस, नसेल तर नो करून सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहे. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये प्रथम आपल्याला SSC सिलेक्ट करून घ्यायचे आहे. SSC सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे मीडियम विचारले आहे. तर तुमचे जे मीडियम असेल मराठी, इंग्लिश, हिंदी, ते ज्या मीडियममध्ये तुम्ही केलं आहे ते मीडियम सिलेक्ट करा. त्यानंतर सर्टिफिकेट येस नो करून त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. लगेच तुम्हाला पुढचा जो ऑप्शन आहे मिळालेले मार्क कितीपैकी किती मिळाले ते टाकून घ्या. त्यापुढे ग्रेड व पासिंग क्लास सिलेक्ट करून सर्टिफिकेट इश्यू डेट टाकून घ्यायची आहे. त्याच्या खाली आपल्याला लँग्वेजचे 3 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज सिलेक्ट करून घ्या. त्याखाली सर्टिफिकेट नंबर, जो सर्टिफिकेटवर नंबर असेल तो टाकून घ्या. त्यापुढे तुम्हाला इश्यू डेट टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने तुमची SSC म्हणजे 10वीची संपूर्ण माहिती, पर्सेंटेज, रिझल्ट डेट आलेली असेल. हे सर्व चेक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आता आपल्यासमोर जो इंटरफेस दिसत आहे यामध्ये आपल्याला 10वीची जी माहिती आपण भरली आहे ती सर्व काही येथे आली आहे. तुम्हाला या ठिकाणी काही एडिट वगैरे करायचे असेल तर या ठिकाणी एडिटचा टॅब तुम्हाला दिसेल. तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेकंड डिटेल 12वीची म्हणजे HSCची माहिती भरायची आहे. HSC सेम माहिती जशी आपण प्रोसेस केली 10वीची त्या पद्धतीने ॲड क्वालिफिकेशन करायचं. तसेच 12वीचे फिलअप करून घ्यायचे. त्यानंतर ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आणि ग्रॅज्युएशनची देखील संपूर्ण माहिती या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे की तुमचे ग्रॅज्युएशन ज्यामध्ये झाले आहे त्यावेळेसचे मार्क आणि ते मार्क टाकते वेळेस तुम्हाला फायनल इयरचे संपूर्ण मार्क टाकून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला 1200 आउट ऑफ किती स्कोर आलेला आहे ते टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरून झाल्यावर एकदा चेक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. त्यानंतर पुढचा टॅब आपला प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेलचा असेल. तर प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये आपला डिप्लोमा म्हणजेच ज्यांचे DED झाले असेल त्यांना येथे डिप्लोमा सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये DED सिलेक्ट केल्यानंतर तुमचे मीडियम, त्यानंतर जे काही सर्टिफिकेट येस नो करायचे, त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचे, येस नो, मार्क, आउट ऑफ मार्क, ग्रेड, पासिंग क्लास आणि रिझल्ट डेट या संपूर्ण बाबी या ठिकाणी टाकायच्या आहेत. त्यानंतर सर्टिफिकेट नंबर, इश्यू डेट आणि जे सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे ते अपलोड करून त्यानंतर ते अपलोड करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचे आहे. तसेच ज्यांचे ग्रॅज्युएशन आहे त्यांनी BEd या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. आणि जशी आपण DEDची माहिती भरली त्याचप्रमाणे BEdची देखील माहिती भरून घ्यायची आहे. आता या व्यतिरिक्त ज्यांना कम्प्युटर लिटरसीमध्ये MSc वगैरे सर्टिफिकेट टाकायचे असेल त्यांनी कम्प्युटर लिटरसी टाकून ॲड क्वालिफिकेशन करून या पद्धतीने माहिती भरून सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचे. पुढील माहिती आहे स्टेट TET. जर तुम्ही TETसाठी क्वालिफाईड आहात किंवा इलिजिबल आहात तर तुम्हाला येसवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर TET पासिंग इयर व TET नंबर येथे टाकायचा आहे. त्यानंतर गेट पेपर 1 TET डेटा येथे क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुमची TATची माहिती दिसेल. त्याखाली तुम्हाला TATचा सर्टिफिकेट नंबर व सर्टिफिकेट इश्यू डेट टाकून सर्टिफिकेट आणि मार्कशीट अपलोड करून घ्यायचे आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे तुमची पेपर 2 क्वालिफाईड असाल तर सेम या प्रकारची प्रोसेस पेपर 2 मध्ये करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून पुढे यायचे आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला CTET क्वालिफाईड असाल तर यस, नसेल तर नो करायचे आहे. यस केले तर CTETची संपूर्ण डिटेल या ठिकाणी टाकावी लागणार आहे, जसे की आपण TET मध्ये टाकण्यास सांगितली होती. पेपर 1 क्वालिफाईड असाल तर यस करा. यस केल्यानंतर त्या ठिकाणी पेपर 1ची संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला, तुमचा नंबर, त्यानंतर गेट CTET डिटेल्स केलं की तुमची संपूर्ण माहिती येणार. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्यायचे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता शेवटचा पार्ट म्हणजे सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म. यामध्ये लक्षात ठेवा, आपला फॉर्म बरोबर भरला आहे याची खात्री करून घ्यायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल काही चुकलेलं आहे तर तुम्ही ते करेक्शन करू शकता. तसेच तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते संपूर्ण एक वेळेस पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करून सर्टिफाय ॲप फॉर्मवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर OTP येईल. तो OTP आणि कॅप्चा टाकून व्हेरीफाय OTP करा. अशा पद्धतीने तुमचा पवित्र पोर्टलचा फॉर्म कंप्लीट झाला आहे.